उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील तुगाव येथे एका कष्टकरी कुटुंबामध्ये कमलाकर लक्ष्मण कांबळे यांचा 1 जून 1960 रोजी जन्म झाला। त्यांचे प्राथमिक शिक्षण अक्कलकोट तालुक्यातील भुरीकवटा या गावामध्ये झाले, तर माध्यमिक शिक्षण तुगाव आणि नांदेड येथे झाले। पुढे मग उमरग्यात महाविद्यालयीन शिक्षण घेतले आणि औरंगाबादमध्ये विद्यापीठामध्येही ते शिकलेले आहेत। त्यांनी PhD केलेली आहे। अनेक ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत। त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे। अनेक ठिकाणी झालेल्या संमेलनाचे ते अध्यक्षसुद्धा राहिलेले आहेत। त्यांनी प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून उल्लेखनीय कार्य केलेले आहे। धार्मिक कार्यक्रमामध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो। माजलगाव येथील यशोधरा बुद्ध विहाराच्या निर्मितीमध्येही त्यांनी अंशतः सहभाग घेतलेला आहे। प्राचार्य पदावरून सध्या ते सेवानिवृत्त झालेले आहेत। सध्या अंबेजोगाई नगरीतील जातक विहार ज्योतिनगर या भागामध्ये ते वास्तव्यास आहेत। शैक्षणिक क्षेत्रामध्ये नंबर 1 ठरलेले हे डॉक्टर कमलाकर कांबळे सामाजिक कार्यामध्येही सदैव अग्रेसर असतात। राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे। म्हणून अशा या कर्तबगार व कीर्तिवंत नामवंत व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा आपल्या न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये कामातील बदल हीच विश्रांती हे माझे अतिशय आवडीचं वाक्य आहे आणि मी जे काम करतो आहे त्या दृष्टीने या वाक्याचा मी स्वीकार केला आणि मला असं वाटतं की सतत माणसाने कामात राहिलं पाहिजे, म्हणून मी हे वाक्य माझ्या दृष्टीने स्वीकारलेलं आहे। आणि विद्यार्थी असेल, समाज असेल किंवा ज्यांच्यावर प्रचंड अशा प्रकारचा ताण आलेला असेल त्यांच्यासाठी मी नेहमी एक उदाहरण त्यांना सांगत असतो की जपानमध्ये हिरोशिमा नागासाकी ही दोन्ही शहरं उद्ध्वस्त झाली आणि सुनामी लाटा सुद्धा जपानमध्येच आल्या आणि तरीही जपान उभा राहिलाय। तेव्हा भारतातील एक शिष्टमंडळ जपानला जाऊन जेव्हा अनेकांच्या मुलाखती घेतल्या तेव्हा एका जपानी कामगारांनी असं उत्तर दिलं की आम्ही काही निराश होणार नाहीये, कारण सूर्य पुन्हा उगवणारच आहे असे ठामपणे जपानच्या त्या कामगाराने सांगितलं। मला वाटतंय की तो कामगार हा बुद्ध तत्वज्ञानाने प्रभावित होता आणि त्यामुळे प्रचंड आशावाद त्या कामगारांच्या मनामध्ये असल्यामुळे तो असं म्हणत होता की सूर्य पुन्हा उगवणारच आहे। या भूमिकेमुळे जपान पुन्हा उभा राहिलेला आहे। त्यामुळं कामातील बदल हीच विश्रांती आणि सूर्य पुन्हा उगवणारच आहे या विधानामधला जो काही मतितार्थ आहे ते माझ्या जीवनाचं अधिष्ठान आहे असं मला वाटतं। सरांचंच वाक्य, सरांचा शब्द मी पूर्ण करतोय की सूर्य पुन्हा उगवणारच आहे, कारण हे पुन्हा पुन्हा सांगावं लागतं। आणि जेव्हा आपण आपल्याशी बोलतो, आपल्याशी काहीतरी हितगुज करतो आणि उद्याच्या दिवसाची, उद्याच्या सूर्याची आपण जेव्हा वाट बघतो तेव्हा निश्चितपणे काहीतरी चांगलं होतंच। फार फार मोठी अपेक्षा नसते, परंतु जगायचं असतं आणि हे जगत असताना अपेक्षांचं ओझं थोडं कमी करायचं असतं आणि सतत चालण्याचा ध्यास ठेवायचा असतो। अगदी आवर्जून इथं उल्लेख करावा असं वाटतो की उस्मानाबाद जिल्ह्यातील तुगाव या गावामध्ये ज्या व्यक्तीचा जन्म झाला, एका कष्टकरी, अगदी काबाड कष्ट करणाऱ्या कुटुंबामध्ये, आणि वडील लक्ष्मणराव कांबळे यांना नेहमी वाटायचं की आपल्या मुलाने एक लक्ष ठेवलं पाहिजे आणि ते नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे। आणि मुलाने सुद्धा या ठिकाणी वडील सन्माननीय लक्ष्मणराव कांबळे यांचे शब्द ऐकले, वडिलांचं कष्ट पाहिलं आणि ठरवलं
की आपण आपलं लक्ष्य पूर्ण करायचंच. ज्यावेळेला लक्ष्य पूर्ण केलं त्यावेळेला वडिलांना आनंद वाटला, कारण हे लक्ष्य फक्त एका डिग्रीपुरतं नव्हतं, नोकरीपुरतं नव्हतं, तर या ठिकाणी सामाजिक जाणीव ही सतत राहिली. कधी साहित्याच्या माध्यमातून, कधी व्याख्यानाच्या माध्यमातून, कधी अध्यापनाच्या माध्यमातून सरांनी स्वतःच्या आचरणातनं, वाणीतनं या ठिकाणी व्यक्ती कशी असते हे या ठिकाणी अनेक लोकांसमोर एक आदर्श ठेवलं. आणि म्हणूनच सेवानिवृत्तीच्या अनुषंगाने फार मोठा सोहळा या अंबाजोगाईकरांनी अगदी याचे डोळा याचे देहा पाहिला. सर, आज या ठिकाणी सेवानिवृत्त आहात, एका सेकंड इनिंगला सुरुवात केली आहे. आत्ता मला सर विचारावं असं वाटतं की इथून जेव्हा मागे बघता की जिथून सुरुवात झाली होती आयुष्याची, की एक लहानसं गाव तुगाव नाही का, अगदी काबाड कष्ट करणारे कष्टकरी तुमचे वडील आणि आई सुद्धा, तर त्या काळातलं सर आयुष्य कसं होतं, कशा प्रकारे ते दिवस होते, शिक्षण कसं घेतलं आपण ते सांगा सर. माझा जन्म तसा 1960चा आणि वडील 1965च्या दरम्यान मला शाळेमध्ये बहुधा त्याने टाकलेलं होतं. वडिलांची अशी इच्छा होती की माझ्या मुलांनी खूप शिकलं पाहिजे, त्यांच्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श असावा. कारण डॉक्टर आंबेडकर हे कसबे तडवळे, त्यावेळेचा सोलापूर जिल्हा, पण आता ते उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे, तिथे येणार आहेत आणि तिथून ते लातूरला येतील म्हणून बैलगाडी जुंपून अनेक लोक लातूरला आले होते. परंतु दुर्दैवाने डॉक्टर आंबेडकर कसबे तडवळ्यावरनं पुन्हा परत हे सोलापूरला गेले. तेव्हापासून त्यांच्या डोक्यामध्ये असं होतं की बाबासाहेब खूप मोठे पुढारी आहेत आणि त्यांच्यासारखं आपली सगळी मुलं शिकली पाहिजेत असं त्यांना वाटायचं. त्यातून त्यांनी मला शाळेमध्ये टाकलं आणि वडील हे शेतमजूर असल्यामुळे आणि त्यांना सुतारकीचं कामही चांगल्या पद्धतीने येत होतं आणि त्यामुळे ते सतत कामामुळे गाव बदलावं लागायचं. म्हणून कधी तुगावमध्ये थोडं शिक्षण झालं, सोलापूर जिल्ह्यामध्ये थोडं शिक्षण झालं, त्यानंतर नांदेड शहरामध्ये थोडं शिक्षण झालं, परत पुन्हा गावी शिक्षण झालं. असं 4-5 ठिकाणी शिकून मी एकदाचा 10वी पास झालो आणि वडिलांना खूप मोठा आनंद झाला. आणि सर, तुगाव या गावातून खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. हो. कष्ट करणारे वडील, काबाड कष्ट करणारे वडील आणि तितकेच अभ्यासू सुद्धा. हो हो. तर तुगावमध्येच असताना बहुतेक तुम्हाला जाणीव झाली असेल की तूच आहेच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, नाही का? हो हो. तर काय सांगावं सर की बऱ्याच वेळा काय असतं की अभ्यासाच्या बाबतीमध्ये लेकरांची मानसिकता नसते आणि त्या काळात ते नव्हतीच खरं तर. हो हो. पण तरीही त्या काळामध्ये जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा एक पगडा तुमच्या वडिलांवर होता आणि कुठेतरी वाटत असेल की माझाही मुलगा साहेब बनला पाहिजे, हो हो. माझाही मुलगा काहीतरी बनला पाहिजे, ही वडिलांची भावना आणि त्या भावनेतनं तुम्हाला ते शिकवत गेले. तर तुमची नेमकी मानसिकता काय होती आणि कशा प्रकारे तुम्हीही या ठिकाणी वडिलांची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत होतात? एक तर आम्ही 3रीला असताना थोरांची ओळख या नावाचं एक पुस्तक होतं आणि त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी एक पाठ धडा होता. तो 2दा-3दा मी वाचलेला होता. शिवाय वडील नेहमी सांगायचे की साहेब बनलं पाहिजे आणि साहेब बनण्याची त्यांची कल्पना फार माफक होती. आजच्या काळामध्ये फार माफक वाटते, पण त्या काळामध्ये ते अत्युच्च अशी त्यांची कल्पना होती. ते म्हणजे खूप शिकलं पाहिजे, 5 बोटात 5 अंगठ्या घातल्या पाहिजेत आणि फटफटीवर बसून गावाकडे आलं पाहिजे असं वडिलांना वाटायचं. म्हणजे बोटातल्या अंगठ्या आणि फटफटीवर गावाकडे येणं हे त्या काळामधली साहेब बनण्याच्या कसोट्या होत्या. कामाच्या निमित्ताने वडील लक्ष्मणराव कांबळे आणि आई सतत गाव बदलायचे ते. हो. आणि मग जिथे आपल्याला काम मिळेल त्या ठिकाणी ते काम करायचे. हो. पण तरी सुद्धा एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवली की हो. पोराच्या शिक्षणावर परिणाम झाला पाहिजे. हो. शाळा हो. बदलली, गुरुजी बदलले, परंतु लक्ष जे आहे हो. ते अगदी जे केंद्रित केलेलं होतं त्यातनं तुम्ही अगदी तसभर सुद्धा तुम्ही अगदी दूर गेलो नाहीत. नाही. त्याचं कारण काय ठरलं सर? त्याचं कारण असं की वडील एकतर मी शिकलो पाहिजे असं त्यांना वाटायचं, पण गाव बदलताना साधारणपणे जून-जुलैमध्ये ते दुसऱ्या गावामध्ये जात असत आणि तिथं लगेच शाळेमध्ये मला टाकत असत.
आणि त्या गावचं काम संपलं तरी सुद्धा परीक्षा झाल्याशिवाय ते गाव सोडत नसत। साधारणतः मार्च एप्रिलमध्ये परीक्षा व्हायच्या, म्हणजे वडील असं म्हणायचे की म्हणजे मृग नक्षत्रापासून तुझी शाळा सुरू होते आणि पाडव्यापर्यंत ती चालते, त्यामुळे या काळामध्ये मुलाच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून ते दुसऱ्या गावी जरी गेले तरी गाव सोडत नसत। आणि त्यामुळे माझं जे शैक्षणिक कॅलेंडर होतं त्याच्यावर काहीही परिणाम व्हायचा नाही। गाव बदलायची वेळ आली तर परीक्षेनंतर गाव बदलायचं, पुन्हा टीसी घेऊन येऊन पुन्हा दुसऱ्या शाळेत घालत परिस्थिती हालाकीची होती, पण तरी सुद्धा वडिलांनी कधी हाल नाही सोडले। हो, आणि तशाही परिस्थितीमध्ये तुम्हाला ते अगदी खंबीरपणे साथ देत राहिले। हो सर, काय नेमकी कशी परिस्थिती, कसे दिवस होते, तुम्ही जवळून पाहिलेलं आहे, अगदी हाल अपेष्टा पाहिलेल्या आहेत, तर ते दिवस आणि त्याचं थोडंसं वर्णन करा सर। खरं म्हणजे वडिलांना 5 भाऊ होते आणि 2 बहिणी होत्या। वडील थोडेसे मोठे होते, त्यामुळं अन्य भावांना त्याने शिकवलं, स्वतः मात्र ते काम करत राहिले। आम्ही म्हणजे जमीन कुठलीही आम्हाला नव्हती, भूमिहीन शेतमजूर, आणि आईसुद्धा वडिलांच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करीत असे, काम करत असे। मला आठवते की फार 4-5 पत्र्याचं आमचं घर होतं आणि त्यामुळे आई वडील दररोज सकाळी कामाला जात असत आणि जाताना मला तू शाळेला जा, तुझी भाकरी दुपारी इथे ठेवलेली आहे, डबा घेऊन जा किंवा घरी येऊन जेवण कर असं ते सांगत असत। आणि कधीतरी 4-5 वाजता येत असत। मी सुद्धा 10 ते 5 शाळा करून घरी येत असे। अनेकदा वडिलांच्या बरोबर मी कधी रविवारी कामासाठी म्हणून जात असे, काम काही होत नव्हतं पण त्यांच्या भाकरी घेऊन जाणं, त्यांच्या बरोबर राहणं असं आम्ही करायचो। आणि आणखी एक गोष्ट झाली की 1972चा जो दुष्काळ आहे तो आमच्या पिढीने पाहिला, त्यामुळं मीही त्यावेळेस 12 वर्षाचा होतो आणि स्वाभाविकच 5वी-6वीला असल्यामुळे 1972चा दुष्काळ आम्ही पाहिला। त्या काळामध्ये वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते, त्यांनी माणसं मरू दिली नाहीत पण जनावरं खूप मेली, कारण पाणी नव्हतं आणि चारा नव्हता। माणसाला मात्र जगवणं सोपं झालं, कारण अमेरिकेने काहीतरी मिलो सातू असं पुरवलं म्हणतात, आणि सुकडी नावाचा एक खाद्यपदार्थ सबंध महाराष्ट्रामध्ये दिला जात होता कामगारांना, तेही आम्हाला खायला मिळालं। आणि आम्ही थोडेसे थोराड दिसत असल्यामुळे आणि गरीब माणसाची आमच्या मुकादमाला दया असल्यामुळे तो आमची नावं पुरुष म्हणून लावायचा, त्यामुळं थोडी बहुत हजेरी ही आमच्या नावावर मिळायची आणि आमच्या नावाची सुकडी पण मिळायची। अशा प्रकारचे त्या काळातले ते दिवस सर आम्ही पाहिले। निश्चितच दिवस खडतर होते, हो, अगदी फार मोठी संकट होती आणि ही संकट आर्थिक होती बहुत करून, नाही का? हो। आजही जेव्हा ती 5 पत्र्याची खोली, ते घर जेव्हा आठवतं की ज्या घरामध्ये तुमचं बालपण गेलं, तुमचे आई वडील असतील, तर ती खोली, ते दिवस जेव्हा आठवतात तेव्हा नेमक्या काय भावना असतात? नाही, आता असं वाटतं की त्या काळामध्ये कधी असं दुःख वाटलं नाही, म्हणजे खरी मनाची श्रीमंती त्या काळात होती, नाही? हो, दुःख अजिबात वाटलं नाही। त्या घरामध्ये सुद्धा खूप आनंद, प्रेम, माया, जिव्हाळा आणि सगळी माणसं ही मायाळू होती खेड्यातली। आता अलीकडच्या काळामध्ये ते प्रेम कमी झालं, माया कमी झाली असं अजूनही जाणवतंय। आत्ताची माणसं पैशामध्ये आनंद शोधतात आणि त्या काळातली माणसं माणसामध्ये आनंद शोधायची। हो, म्हणजे 4 माणसं बोलली की बरं वाटायचं, नाही? बरं, अगदी अगदी। सर, हे सगळं शिक्षण सुरू होतं, तुमची प्रगती सुरू होती, वाचनातनं तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व अगदी फुलत गेलं खरं तर। हो, कुठली पुस्तकं सर त्या काळामध्ये म्हणजे वाचायला सुरुवात केली की जेणेकरून कमलाकर कांबळे हे व्यक्तिमत्व इतरांपेक्षा वेगळं वाटत गेलं? मी एकतर माझ्या अभ्यासक्रमाची पुस्तकं तर वाचायचोच, पण माझं भाग्य असं की 8वी-9वीला असतानाच बाबासाहेबांनी जो शेवटचा ग्रंथ लिहिला, अगदी त्याची प्रस्तावना 5 डिसेंबरच्या रात्री पूर्ण केली आणि 6 डिसेंबरला त्यांचं महापरिनिर्वाण झालं, तो ग्रंथ म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म, तो मला 8वी-9वीलाच वाचायला मिळाला। आणि त्याचं कारण असं झालं की डॉक्टर बदंत उपगुप्त महाथेरो हे आमच्या गावी येत असत
त्यांचा आदर्श दमोदाय श्रामणेर संघ असायचा, एक 10-15 भिक्षू सोबत असायचे. तर त्यांच्या गुरुने उपाली थेरू याने तो ग्रंथ मला भेट दिलेला होता आणि त्यामुळे तो वाचण्यात आला. आणि 8वी-9वी पासनं अभ्यासक्रमाच्या शिवाय पुस्तक वाचण्याची मला एक सवय लागली. ते पुस्तक मी अनेकदा वाचलं. त्याच्यावर मी भाष्यही करायचो, लोकांना मी सांगायचो की या पुस्तकात काय आहे. आणि पुढे महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर मात्र अगदी झपाटल्यासारखं सगळी वैचारिक पुस्तकं मी वाचून काढली आणि त्यामुळे फायदा झाला. वाचेल तोच वाचेल, नाही का? हो सर, तुम्ही मग बोलताना एक उल्लेख केला की फार कमी वयामध्ये अनेक चांगली माणसं भेटली. होय. मला असं वाटतं की कमी वयामध्ये पैसा भेटण्यापेक्षा अनेक चांगली माणसं भेटली पाहिजे, होय, कारण ही होय. भेटलेली माणसं आपलं आयुष्य विचार बदलून टाकतात. हो. तर कोणती माणसं भेटली आणि त्याच्यामुळे नेमका परिणाम काय झाला सर? झालं असं की माझं गाव तसं आमदारांचं गाव, आमदार विश्वंभरराव हराळकर हा माणूस अतिशय सत्शील, 2दा आमदार झालेला. पण त्यांच्यामुळे माझ्या गावामध्ये अस्पृश्यता नव्हती. मंदिरामध्ये प्रवेश होता. गावामध्ये कोणाचंही लग्न असलं तर लोकांना ते सांगायचे, म्हणजे अस्पृश्य समाजाला असं सांगायचे की तुम्ही ताट वाटी पिशव्या घेऊन जेवायला यायचं नाही, आमच्याकडे पत्रवाळ्या आहेत आणि त्याच्यावर तुम्ही बसून जेवायचं. त्यामुळं तो एक आदर्श माझ्या समोर होता की आमच्या गावचा हा माणूस, आम्ही दादा म्हणायचो त्यांना. तर त्यांचा मला संपर्क आला. त्याच्यानंतर भगवानराव पाटील म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे होते, त्यांच्याशी माझा चांगला संबंध आला गावात. त्यांचे नातेवाईक प्रतापराव माने पाटील म्हणून होते, ते अतिशय पुरोगामी पाटील होते, पण ते आम्हा पोरांना जय भीम घालायचे. तर आम्हाला फार आश्चर्य वाटायचं. आणि जेव्हा मी उमरग्याला शिकायला आलो तेव्हा कॉम्रेड दिग्गीकर होते, ते त्यांचा मुलगा आता IAS आहे. कॉम्रेड विठ्ठल सगर होते. त्यानंतर किशन कटके म्हणून होते. रिपब्लिकन पक्षाचे ज्ञानदेव कांबळे, SN रोंगे होते. भाजपचे काम करणारे डॉक्टर चंद्रकांत महाजन होते. समाजवादी विचाराचे डॉक्टर शशिकांत अहंकारी होते. ते आता अंदूरला फार मोठा प्रकल्प त्याने उभा केलेला आहे. ही सगळी मंडळी नामांतरवादी. आणि त्यामुळे उमरग्याला असताना नेमका नामांतराचा ठराव झालेला होता, तो स्थगित झाला आणि मग आंदोलनं सुरू झाली. पण आम्ही वसतिगृहामध्ये जवळपास 100 मुलं राहत होतो. त्यातले 25 विद्यार्थी कमी समज असल्यामुळे, कमी वाचन असल्यामुळे नामांतराच्या विरोधात होते. पण वेगवेगळ्या जाती जमातीचे 75 विद्यार्थी हे नामांतराच्या बाजूने होते. आणि मी त्यांना समजावून सांगत असे की नेमकं काय आहे नामांतर म्हणजे. आणि त्यामुळे वेगवेगळ्या जातीची, वेगवेगळ्या विचाराची, वेगवेगळ्या स्तरातून आलेली मुलं ही आपल्या बाजूनं, नामांतराच्या बाजूनं उभी राहतात. याचा एक चांगला परिणाम माझ्याही मनावर झालेला होता आणि त्या चळवळीवरही झालेला होता. त्यामुळे एकाच वेळी अभ्यासक्रम पूर्ण करणं आणि त्याच वेळी चळवळीमध्ये काम करणं, असं दुहेरी काम एकाच आम्ही वेळी करत सर होतो. अनेक गोष्टी आपण करत होतो. हो. मला असं वाटतं की विद्यार्थी त्याच्यामध्ये ते केलं पाहिजे. हो पहिली गोष्ट तर वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. हो दुसरी गोष्ट प्रचंड वाचन करायचं होतं, ते हो. सुरूच होतं. हो. आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजे कॉलेजचं शिक्षण पण पूर्ण करायचं आहे. होय. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे चळवळ. हो तर या चळवळीमध्ये आपण सक्रिय होतात. हो. आणि याच्या माध्यमातून तुम्ही मग उल्लेख केला की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नींचा तुम्हाला सहवास व्हावा लागला. हो तर तो किस्सा काय नेमका सर? ते झालं असं की आम्ही विद्यार्थी दशेमध्ये असतानाच उमरग्याला डॉक्टर माईसाहेब आंबेडकर, रामदास आठवले आणि अरुण कांबळे यांचा जाहीर सत्कार ठेवला. नामांतराची चळवळ सुरूच होती त्या काळामध्ये आणि उमरग्याला फार मोठा त्यांचा एक नागरी सत्कार आणि जाहीर सभा असं आम्ही आयोजित केलेली होती. तो इतका यशस्वी झाला की त्याच्यामध्ये आमचे चेले म्हणून विद्यार्थी होते, कार्यकर्ते होते, डावरे म्हणून होते, ही सगळी मंडळी. आणि आम्ही सगळ्या मुलांनीच मिळून ती जाहीर सभा यशस्वी केली. त्याचं फार कौतुक डॉक्टर माईसाहेबांना आणि रामदास आठवले यांना वाटलं.
तेव्हापासून मी संपर्कात होतो. आणि जेव्हा मी औरंगाबादला MA साठी गेलो तेव्हा उस्मानाबाद नगर परिषदेनं निर्णय घेतला की डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांना मानपत्र द्यायचा. आणि मग ते येणार कशा, तर यशपाल सरवदेने असं सांगितलं की त्या मुंबईवरनं औरंगाबादला विमानानं येतील आणि तिथून आपले विश्वासू विद्यार्थी मित्र ते कमलाकर कांबळे विद्यापीठात आहेत, ते माईसाहेबांना ओळखतात, माईसाहेबांचा त्यांच्यावर विश्वास आहे, त्यामुळे ते गाडी करून उस्मानाबादला आणतील आणि इथून ते त्यांना देतील. आणि असा तो निर्णय झाला. मला पोस्टाने ते कळवलं गेलं की तुम्हाला घेऊन यायचं आहे. आणि मग मी विमानतळावरून जाऊन त्यांना सुभेदारी रेस्ट हाऊसला नेलं. तिथं सगळे कार्यकर्ते आले औरंगाबाद, त्याचा नाश्ता वगैरे केला आणि लगेच गाडी करून मी औरंगाबाद ते उस्मानाबाद त्यांच्याबरोबर प्रवास केला. मी अगदी कृतकृत्य झालं असं मला वाटलं. आणि आमच्या गप्पा सुरू होत्या. हे विशेष, मी माईसाहेबांना असं म्हटलं की तुम्ही पुढे बसा, मी मागे बसतो, किंवा मी पुढे बसतो, तुम्ही मागे बसा. तर त्या म्हणायला नाही, तू माझ्याजवळच बस. आणि त्यांनी जवळ बसून घेतलं आणि त्यांनी बाबासाहेबांच्या जीवनातल्या अलिखित अशा अनेक आठवणी मला त्याने सांगितलं. सर, शिक्षण घेत असताना आपल्याला गुरुजी कोण लागतात, गुरु कोण लागतात, टीचर कोण लागतात याच्यावर बरंचसं डिपेंड असतं. आणि तुमचं भाग्य असं की पहिल्यापासून तुम्हाला गुरुवरी चांगले लागले. तुमचे फर्स्ट टीचर, पहिले गुरु तर आई वडीलच चांगले लाभले नाही का. आणि तिथून खऱ्या अर्थानं अनेक शिक्षक, अनेक वंदनीय शिक्षक तुम्हाला भेटले आणि त्याच्यामुळे आयुष्य बदलून गेलं. खरं तर जेव्हा तुम्ही विद्यापीठात शिकायला आलात MA मराठी करण्यासाठी, तर अगदी डॉक्टर इमो पठाण असतील, डॉक्टर कोतापल्ले असतील, अशी मान्यवर अगदी प्रख्यात माणसं गुरुवारी आपल्याला लाभली. तर ते सानिध्य, त्यांचं शिकवणं आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही जे घडलं ते सांगा. मी उमरग्याच्या शिवाजी महाविद्यालयातनं BA झाल्यानंतर सोलापूर किंवा औरंगाबादला जाण्याच्या मनस्थितीमध्ये होतो. तेव्हा माझे महाविद्यालयातले प्राध्यापक डॉक्टर मोहोळकर, प्राध्यापक भोसले असं म्हणाले की तुम्ही औरंगाबादला गेलेलं बरं. आणि मी औरंगाबादला एक लोखंडाची पेटी जी 11वीला घेतलेली होती, 5 वर्ष ती माझ्याजवळच होती, आणि तीच पेटी घेऊन मी औरंगाबादला पोहोचलो. पोहोचल्यानंतर मला काही माहीत नव्हतं, ॲडमिशन प्रक्रिया माहीत नव्हती, विद्यापीठ कुठं आहे हे फारसं माहीत नव्हतं. मी सरळ ती पेटी घेऊन बाहेर ठेवलो आणि डॉक्टर इमो पठाणच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना सांगितलं की मला MA मराठीला प्रवेश घ्यायचा आहे. आणि त्याने लगेच ती प्रक्रिया सगळी पूर्ण करून घेतली. आणि त्याने विचारलं की कुठं राहणार आहात. मी म्हटलं विद्यापीठाचं वसतिगृह असेल तर तिथंच राहील. त्याने तात्पुरती तीही सोय केली. आणि पुढे तास सुरू झाले. एक 15 दिवसानंतर माझं भाग्य असं की डॉक्टर इमो पठाण, डॉक्टर गंगाधर पानथवणे, डॉक्टर SS भोसले, डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, डॉक्टर प्रभाकर मांडे, डॉक्टर शरद व्यवहारे, डॉक्टर जाधव, ही महाराष्ट्रामध्ये दबदबा असणारी मंडळी होती. डॉक्टर सुधीर रसाळ, महाराष्ट्रामध्ये दबदबा असणारी मंडळी होती. आणि त्यांचा मी विद्यार्थी झालो. आणि आनंद याचा आहे की त्यांचं शिकवणं, त्यांचं समजावून सांगणं आणि त्यांचं प्रेम, या सगळ्या गोष्टी मला मिळाल्या. आणि त्यांचा एवढा प्रभाव माझ्यावरती राहिला की अगदी उत्तम अशा प्रकारचा एक मराठीचा प्राध्यापक म्हणून मला तिथून बाहेर पडता आलं. म्हणून त्या गुरुवर यांच्याबद्दल खूप आदर आजही माझ्या मनामध्ये आहे. आम्ही बोलतो मराठी, ही भाग्य आम्हाला लाभले. कारण आपण जे बोलतो, जी भाषा आपण दैनंदिन जीवनात वापरतो, आणि त्या भाषेमध्ये जर आपण अगदी मास्टर होत असाल, मला असं वाटतं की तुमचं MA मराठी होणं हे फक्त डिग्री पुरतं नव्हतं, तर
अनेक गोष्टी वाचता आल्या, अनेक गोष्टी शिकता आल्या आणि खऱ्या अर्थानं मराठी कशी शिकवायची असते याचं उत्तम उदाहरण आहे सर तुम्ही. कारण तुम्हाला गुरुवरही चांगले लाभले आणि त्यांच्याकडनं अनेक गोष्टी चांगल्या शिकता आल्या. सर एक मला विचारावंसं वाटतं की जसं तुमचं शिक्षण, तुमची चळवळ, अनेक गोष्टी आहेत, तसंच तुम्ही एक उत्तम प्राध्यापक आणि उत्तम प्राचार्य ही तुमची ओळख आहे. तर साधारणतः किती वर्ष आपण सेवा केली, कशा प्रकारे शिकवायचा? कारण तुमचं जे शिकवणं होतं हे विद्यार्थ्यांना फार आवडायचं. कारण इंग्रजी, हिंदी, अगदी संस्कृत हे विषय ज्या विद्यार्थ्यांचे आहेत ते सुद्धा विद्यार्थी तुमच्या विषयाच्या अगदी तुमच्या ताशिकेला येऊन बसायचे सर. हो, खरं आहे की खरं आहे. तर मी 17 वर्ष प्राध्यापक होतो आणि 17 वर्षातले 7 वर्ष प्राध्यापक आणि जवळपास 10 वर्ष मी मराठी विभाग प्रमुख होतो कॉलेजमध्ये. आमच्याकडे खोलेश्वरला MA मराठी पण होतं, त्यामुळे पदवीचे तास मी घ्यायचो आणि पदव्युत्तर वर्गाचे म्हणजे मराठीचे ताससुद्धा मी घ्यायचो. त्यामुळं पूर्ण वेळ मी माझा महाविद्यालयासाठी आणि विद्यार्थ्यासाठी मी द्यायचो. मोबाईल तर आत्ता आला, त्या काळामध्ये लँडलाईनचा फोन मी घेतलेला होता आणि माझ्याकडे घरीसुद्धा येऊन विद्यार्थी प्राध्यापक बसायचे. साधारणतः 4-4:30ला MAचे तास घ्यायचो. मी विद्यार्थ्यांना सगळ्यांना लँडलाईनचा नंबर मी लिहून दिला होता की मला 4:30ला फोन करत चला. माझ्याकडे जर कोणी बसलेलं असेल तर मी त्यांना सांगेन विद्यार्थ्याचा फोन आला, आता मला उठू दे. आणि त्यामुळे अगदी बिनधास्तपणे विद्यार्थी फोन करत असत, सर आज तास आहे का? आणि मी म्हणायचो निघालो. आणि मी फोन नाही उचलला तर मिसेस उचलायच्या आणि ते म्हणायचे आत्ताच ते कॉलेजला गेले. तर मग विद्यार्थी वाट पाहत थांबत असत. सर जितकी तुम्ही सेवा पूर्ण केली, या सेवेमध्ये तुम्ही वेळेला खूप महत्त्व दिलं. हो, काय सांगाल सर की वेळेचं महत्त्व, त्याचबरोबर अगदी विद्यार्थ्यांना दिलेला वेळ असेल, कारण विद्यार्थी हे तुमचं पूर्णपणे विश्व होतं खरं तर. हो हो हो. तर विद्यार्थ्यांसाठी जे विशेष आपण जी काळजी घ्यायचं, म्हणजे अध्यापन करत असताना असेल किंवा इतर वेळी, तर ते नेमकं विश्व काय होतं सर? 17 वर्षाच्या प्राध्यापिकेनंतर मी प्राचार्य झालो. 19 वर्ष प्राचार्य. तर बुद्धाच्या जातक कथेवर मी संशोधन केलं, PhD केली. आणि त्या जातक कथेमधली एक कथा माझ्यावर इतकी प्रभाव टाकून गेली की राजाने बुद्धाला प्रश्न विचारला की बहुरूपी खेळ करतो आणि बेमालूमपणे तो पक्षी असेल, पशु असेल किंवा माणूस असेल, याचा अभिनय तो करून दाखवतो. तर यापेक्षा जगात काही अवघड आहे का, असं तो राजा बुद्धाला विचारतो. बुद्ध शांतपणे त्याला उत्तर देतात की हो राजा, यापेक्षा जगात 2 गोष्टी अवघड आहेत. एक दिलेला म्हणजे शब्द देणं आणि तो पाळणं, वेळ देणं आणि तो पाळणं, या 2 गोष्टी खूप अवघड आहेत म्हणा. आणि या गोष्टी ज्याला जमल्या तो माणूस यशस्वी होतो, असं बुद्धाने त्या राजाला सांगितलेलं होतं. त्या कथेचा प्रभाव माझ्यावर पडलेला असावा आणि त्यामुळे मी दिलेला शब्द पाळत होतो आणि दिलेला वेळ पाळत होतो. बरीचशी माणसं सर वाचतात पण वाचत नाहीत किंवा लक्षात ठेवत नाहीत, पण त्याला फॉलो करत नाहीत. तुम्ही जे जे चांगलं वाचलं, जे जे वाचत राहिलात, त्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या. हो. आणि म्हणूनच या ठिकाणी तुमची एक वेगळी ओळख निर्माण झाली. जेव्हा तुम्ही प्राचार्य झालात त्याही कालावधीमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांचं कसं कल्याण होईल यासाठी विशेष लक्ष दिलं सर. आणि मुळामध्ये ज्यांच्यासाठी आपण आहोत ती भावना, तो विचार आपण लक्षात ठेवला पाहिजे. तर विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये विशेष आपण कुठली काळजी घ्यायचं की जेणेकरून आजही तुमचे आजी माझी विद्यार्थी तुमच्याबद्दल एक रिस्पेक्ट असतो मनामध्ये? त्याचं कारण मी अतिशय प्रतिकूल स्थितीमधून आलेलो होतो, त्यामुळं विद्यार्थी पाहिल्याबरोबर माझ्या लक्षात येत होतं की हा किती सामान्य आहे, किती गरीब आहे, किती खरं बोलतो, हे मला बरोबर कळत होतं. अनेक विद्यार्थी उद्या त्याला TC पाहिजे आणि ते आज 4 वाजता येत असत माझ्याकडे आणि उद्याच मला TC तो पाहिजे आणि उद्या मला तो पुण्यामध्ये नेऊन
ऑफिसरला दाखवायचं आहे, कारण माझी मिलिटरीमध्ये निवड झाली किंवा पोलीस खात्यात निवड झाली असं ते सांगत असत. आणि दुसरी कुठलीही सुविधा नसल्यामुळे पत्र त्यांना येत असे आणि तो विद्यार्थी खेड्यातला असल्यामुळे त्याला पत्र वेळेवर मिळत नव्हतं. पत्र हातात पडलं की तो यायचा आणि टीसी पाहिजे. मी कारकुनाला विश्वासात घेऊन असं म्हणायचो की याला आजच्याच टीसी दिला पाहिजे. काहीही अडचण असली तरी आज टीसी दिला तर उद्या तो नोकरीवर जॉईन होईल. कारकून त्यांच्या स्वभावाप्रमाणे जरा कांकू करत असत. 3 दिवसापूर्वी अर्ज आला पाहिजे वगैरे म्हणत असत. मी म्हणालो हा नियम ज्याला वेळ आहे त्याच्यासाठी ठीक आहे, पण याला वेळच नाही आहे. मग कारकून म्हणत असत याच्या नावावर फीस आहे. मी त्यांना म्हणत होतो की ती फीस मी भरतो, त्या विद्यार्थ्याच्या नावाची पावती दे, पण त्याला टीसी आज 5, 6, 7 वाजेपर्यंत दे. मी टीसी दिल्याशिवाय इथून जाणार नाही. आणि तो कारकून त्याला टीसी द्यायचा, तो आनंदाने जायचा. दुसऱ्या दिवशी तो टीसी दाखवून जॉईन मला व्हायचा. असं वाटतं की सर फीस मी भरतो असं म्हणणारे प्राचार्य फार कमी आहेत. कारण तुम्ही अनेक विद्यार्थ्यांच्या फीस भरल्या, त्याही बऱ्याच वेळेला आपण जे करतो त्याचा कधी गौरव केला नाही. हो, नाही नाही, अगदी सहजपणे हे तुम्ही करत राहिलात. अगदी मी कोणालाही सांगत नव्हतो. बऱ्याच वेळेला सर असं असतं की एखादी व्यक्ती विद्यार्थी प्रिय असते, परंतु सहकार्यावर जमेल असं नाही. पण तुम्ही सगळ्याच बाबतीमध्ये अगदी कुठेही गेलात तरी तुम्ही सगळ्यांना तुम्ही आपले वाटायचं. तर हे आपले पण कशा प्रकारे आपण कमावलं होतं सर? तुम्हाला आश्चर्य वाटेल की संस्थेसमोर मी फक्त एक प्रस्ताव ठेवला की आम्ही सर्व प्राध्यापक काही रक्कम जमा करतो आणि विद्यार्थी कल्याण निधी आम्ही उभा करतो. संस्थेने आनंदाने परवानगी दिली आणि 1,00,000 रुपये आम्ही 2 वर्षात जमा केले. प्राध्यापकांना अगदी स्वेच्छानिधी म्हणून द्या, बंधनकारक नाही. आणि आनंदाने प्राध्यापकाने दिला. 1,00,000 रुपये जमा केले आणि त्याचे मग 13,000 14,000 असं व्याज मिळायचं. ते विद्यार्थ्यांना मदतीसाठी आम्ही ते वापरायचो. याच्यातनं जे पैसे उभे राहायचे सर, हो. कुठल्या प्रकारचे तुम्ही आपण मदत करायचं? आम्ही एकतर विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी खूप अडचण असायची. त्याच्याकडे 100 रुपये आहे, 200 रुपये आहेत असं ते सांगायचे. उरलेले त्या फंडातून किंवा मग मी व्यक्तिगत देत होतो, पण विद्यार्थ्याचा प्रवेश झाला पाहिजे. दुसरं असं की विद्यार्थी कॉलेजला येत नसेल तर आम्ही प्राध्यापक घरी पाठवायचो आणि अडचण विचारून घ्यायचो. अडचणी इतक्या गमतीशीर होत्या की त्याला पायात चप्पल नाही म्हणून तो यायला लाजतो, किंवा त्याला बस पाससाठी पैसे नाही. 300 रुपये एकदाच भरावे लागतात अगोदर, मग पास मिळते. आम्ही त्यांना बस पाससाठी पैसे दिले मुलांना की आम्ही 2 महिन्याचे देतो. आईवडिलांना सांगितलं की तुम्ही 2 महिन्याचे द्या. विद्यार्थी कल्याण निधीच्या माध्यमातून अनेक लेकरांचं कल्याण झालं. हो हो सर, अनेक पुरस्कार या ठिकाणी देऊन तुमचा सन्मान केला आहे. हो हो भविष्यातही होईल. परंतु ज्या गावातनं सुरुवात केली तुगाव, हो. या गावातील लोकांनी, गावकऱ्यांनी हो. तुम्हाला तुगाव भूषण हा पुरस्कार दिला. होय. मला असं वाटतं की याची उंची खूप मोठी आहे, नाही का? नक्की कारण नक्की. गावकरी जेव्हा आपला सन्मान सन्मान करतात तो करतात. सोहळा वेगळा असतो. हो. तर त्याबद्दल काय सांगा सर? गावातही माझं शिकत असताना किंवा औरंगाबादला गेल्यानंतर, प्राचार्य झाल्यानंतर सतत लोकांचा माझा संपर्क होता. जेव्हा मी उन्हाळ्यामध्ये किंवा दिवाळीमध्ये 2 दिवसासाठी जायचो तर माझ्या भावभावकीचा चहापेक्षा गावातील मंडळी मला चहाला नाश्त्याला बोलवत असत त्या 2-4 दिवसामध्ये. आणि तो संपर्क कायम असल्यामुळं आपल्या गावचा पहिला प्राचार्य झाला म्हणून त्यांनी माझा मोठा गौरव केला आणि तो पुरस्कार त्यांनी सुरू केला. आता ते दरवर्षी कोणाला तरी कोणाला तो पुरस्कार देतात. तुमच्या वाणीमुळे, तुमच्या विचारामुळे तुम्ही सतत लोकांना आपले वाटलं. आणि हो. मला असं वाटतं की हे प्रत्येकाला जमत नाही. हो. फार कमी माणसं असतात की ज्यांना हे जमतं, आणि ज्यांना जमतं ती माणसं असतात. बरोबर. सर, आत्तापर्यंतच्या या पूर्ण कारकिर्दीमध्ये अनेक आपण या ठिकाणी आर्टिकल्स लिहिलेले आहेत, ग्रंथ लिहिलेले आहेत. तर आत्तापर्यंत साहित्य काय नेमकं, म्हणजे लिखाण काय काय केलं? खरं म्हणजे मी प्राध्यापक असतानाच ही 4-5 पुस्तकं लिहिली. प्राचार्य झाल्यावर लेखन करता येत नाही, कारण खूप सह्या कराव्या लागतात, खूप वेळ द्यावा लागतो आणि त्यामुळे लेखन नंतर कमी झालं.
पण सुरुवातीला जी 4 पुस्तकं मी लिहिली ती अगदी नागनाथ कोत्तापल्ले सरांचं म्हणणं असं की जातक कथेवरचं पुस्तक तर माइलस्टोन आहे, अगदी मैलाचा दगड ते पुस्तक ठरलं. अशी कमी पुस्तकं पण ती चांगली दर्जेदार अशी बाहेर आली. आता मात्र मला लिहायचं आहे खूप, ते माझ्या डोक्यामध्ये सर आहे. निश्चितपणे त्याची तुम्हाला आवड आहे, तेवढा अभ्यास आहे, वाचन आहे. एक विचार असं वाटतं सर की सेवानिवृत्तीचे सोहळे अनेक ठिकाणी होतात, परंतु असं फार कमी पाहायला मिळतं आपल्याला की एखादी व्यक्ती सेवानिवृत्त होत आहे आणि तो सोहळा सबंध गावकरी म्हणजे सबंध शहरवासी अगदी डोक्यावर घेत आहे. अंबाजोगाईकरांनी अगदी सगळ्यांनी एकत्र येऊन तुम्हाला या ठिकाणी निरोप दिला आणि त्यासाठी केंद्रीय मंत्री या ठिकाणी आले होते, आठवले साहेब. हो, काय सांगा सर याबद्दल? खरं म्हणजे मी बीडमधून सेवानिवृत्त झालो. तिथं अतिशय देखणा सोहळा, संस्थेचे सर्व पदाधिकारी होते आणि थोडंसं विशेष अशा प्रकारचा माझा सत्कार म्हणजे अर्ध्या तोळ्याची अंगठी प्राध्यापकाने मला घातली आणि माझा यथोचित असा सेवागौरव समारंभ झाला. पण जेव्हा मी म्हणजे अंबाजोगाईतच राहणार होतं हे सगळ्यांना माहीत होतं, तेव्हा अंबाजोगाईमध्ये सर्व पक्षाच्या मित्रमंडळीने असं म्हणाले की तुमचा सेवागौरव समारंभ जवळपास नागरी सत्कार म्हणूनच आम्ही करणार आहोत आणि त्यामुळे तुम्ही त्याला संमती दिली पाहिजे. माझ्या स्वभावाप्रमाणे मी नकार देत होतो, पण ते म्हणाले नाही आणि तुम्हाला कोणाला बोलवायचे ते बोलवा, परंतु तो सोहळा मात्र होईल. आणि मग मी म्हणालो की सर्व पक्षातली ज्येष्ठ मंडळी तर आपण बोलूच, शिक्षक आमदारही आले पाहिजेत, कारण एका शिक्षकाच्या गौरवासाठी शिक्षक आमदार आवश्यक आहेत आणि मी शब्द टाकल्याबरोबर ते येतील याची मला खात्री होती. आणि माननीय रामदास आठवले साहेब यांची 1978 पासूनचे माझे संबंध होते. हे फारसं लोकांना माहीत नव्हतं, पण मी केलेलं काम विद्यार्थी दशेत आणि प्राध्यापक असताना त्याची नोंद त्यांच्याकडे होती आणि प्राचार्य झाल्यानंतर प्रत्यक्ष काम करणं शक्य नव्हतं, पण संपर्क हा माझा कायम त्यांच्याबरोबर होता. आणि त्यामुळे मी अशी इच्छा व्यक्त केली की सत्कार समितीकडे की आठवले साहेबांना आपण बोलावं. ते म्हणले येतील का? मी म्हटलं जरूर येतील आणि ती जबाबदारी माझ्यावर त्यांनी सोपवली. मी त्यांना लातूरमध्ये एकदा कानावर घातलं आणि नंतर त्यांची परवानगी न घेता दिल्लीला आम्ही 4-5 जण जाऊन आलो या सत्कार समितीमधले आणि त्यांना विनंती केली की तुम्ही आलंच पाहिजे, तुम्ही द्याल ती तारीख आणि द्याल तीच वेळ, आम्ही नक्की करू. त्याने 8 तारीख दिली. तयारीला फक्त 10 दिवस शिल्लक होते. त्याने 30 तारखेला आम्हाला सांगितलं की येतो म्हणून आणि त्यामुळे 10 दिवसात थोडीशी संयोजन समितीची धावपळ झाली. माझ्याही मनावर ताण होता, पण त्यांनी वेळ पाळला. ते वेळेवर मुंबई ते लातूर, लातूर ते अंबाजोगाईला आले. भरपूर वेळ माझ्यासाठी दिला आणि इथनं ते औरंगाबादला गेले आणि फ्लाईटनं मुंबईला गेले. आठवले साहेब यासाठी आले की त्यांनी एका आदर्श शिक्षकाचा, उत्तम प्राचार्याचा या ठिकाणी सन्मान केला आणि 1978 पासून तुमची ओळख, तुमचे अगदी संबंध होते, पण कधी काही मागितलं नाही. फक्त एकच गोष्ट मागितली की सर तुम्ही या सत्काराला या. आणि मग त्यांनी मान्य केलं. म्हणजे विशेष असं की माझ्या लग्नाला ते आले होते तेव्हा आपल्या एका कार्यकर्त्याचं आणि प्राध्यापक झालाय तो आणि लग्न करून घेतोय ते आले आणि त्यांच्या लग्नाला मी गेलो होतो. लोणावळ्यामध्ये त्यांनी फार गुप्त पद्धतीने ते केलेलं होतं, कारण सगळं महाराष्ट्र येईल म्हणून मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत केलं, त्यात मी होतो. निश्चितच सर, कारण तुमच्या पूर्ण या संबंध आयुष्यामध्ये जर काय कमवलं असेल तर आपण माणसं कमवली सर, मित्र कमवली. मित्र जोडणे, मित्रांशी बोलणे हा तुमचा स्वभाव आहे आणि विद्यार्थी आणि विद्यार्थ्याचं कल्याण हे खरं तर आयुष्य बनलं करतं. सर आता सेवानिवृत्त आहात, सेकंड इनिंग सुरू होते आणि आता परत काहीतरी प्लॅनिंग असेल नाही का आता, तर सेकंड इनिंग काय सर? खरं म्हणजे सेकंड इनिंग म्हणायचे की नाही हा मुद्दा नाही, पण त्याची पायाभरणी मी प्राध्यापक प्राचार्य असल्यापासूनच केलेली होती. एकतर
संबंध महाराष्ट्रामध्ये यापूर्वीही मी व्याख्यानं दिलेली आहेत आणि ती अधिक प्रमाणामध्ये द्यावी असं मला वाटतं. कारण मला जे मिळालेलं ज्ञान आहे, वाणी आहे योगायोगाने, तर त्या ज्ञानाचा आणि वाणीचा उपयोग करून लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे. मग विद्यार्थी असेल, समाज असेल किंवा धार्मिक पातळीवरचं काम असेल ते करावं अशा माझ्या मनात होतं. त्याला आता अधिक जोमाने मी करू शकेन. दुसरं असं की मला धार्मिक कार्यामध्ये आवड आहे, पण कर्मकांड म्हणून नव्हे, तर बुद्ध असेल, कबीर असतील, संत रविदास असतील, महात्मा बसवेश्वर असतील, गाडगे महाराज असतील, राजर्षी शाहू असेल, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ असतील, हे जे प्रागतिक विचार सरणीची जे विचारवंत आहेत, तो विचार समाजामध्ये रुजवला पाहिजे. आणि कुरुंदकर म्हणतात त्याप्रमाणे चांगल्याही गोष्टीचं भजन केलं पाहिजे, तरच ती गोष्ट रुजते. त्यामुळं या अनुषंगाने धम्म परिषदेना उपस्थित राहून आपण ते काम केलं पाहिजे. आणि माझी इच्छा अशी आहे की मी अनेक बुद्ध विहाराच्या निर्मितीमध्ये तन-मन धनाने मदत केलेली आहे, पण माझ्या गावाकडे एक सुंदर अशा प्रकारचं विहार उभं करावं असं माझ्या मनात आहे. आणि ते नुसतं विहार नाही, तर वाचनालय असेल, तिथं मेडिटेशन सेंटर असेल, तिथं खेळाचं मैदान असेल, हे एखाद्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते तिथं त्याला उपलब्ध झालं पाहिजे. आणि म्हणून असं एक विहार ते सगळीकडे उभे राहिले पाहिजेत हा तर प्रयत्न होईल, पण जास्तीत जास्त ते माझ्या परिसरामध्ये जर झालं तर या परिसरातल्या लोकांचं जे ऋण माझ्यावरती आहे ते फेडल्यासारखं होईल. म्हणून ते काम करणं आहे. आता माननीय आठवले साहेब आल्यामुळे एक दबक्या आवाजात चर्चाही अशी सुरू झालेली आहे की हे केजमध्ये उभा राहतात की काय, किंवा उमरगा राखीव आहे ते त्यांची कर्मभूमी आहे तिथं उभा राहतात की काय. पण मला राजकारणामध्ये फारसा रस नाही. माझा रस हा समाजकारणामध्ये आणि माणूस घडवण्यामध्ये आहे. आणि म्हणून राजकारण मी काही करणार नाही आहे. निश्चितपणे अगदी स्पष्ट वक्ते, स्पष्टपणा बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये सुद्धा. कारण मी ठाम आहे, सूर्य उगवणारच आहे. आणि हा उगवणारा सूर्यप्रकाश, प्रकाशवाटा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आल्या पाहिजेत. कारण कुणाच्याही आयुष्यामध्ये अंधार नको. आणि अंधारातनं जर माणसं बाहेर काढायची असतील तर त्यांच्यापर्यंत पुस्तकं गेली पाहिजेत, पुस्तकातले विचार गेले पाहिजेत. आणि जेव्हा थोरा मोठ्यांची आपण या ठिकाणी भाषणं ऐकतो किंवा विचार ऐकतो, यातनं आपण सुद्धा काहीतरी करू शकतो ही भावना निर्माण होते. यानंतरच्या काळामध्ये प्राचार्य डॉक्टर कमलाकरजी कांबळे सर यांनी निश्चय केला आहे की माणसांना भेटायचं आहे, माणसांना सांगायचं आहे आणि माणसं जगवायची आहेत. आणि माणसं तेव्हाच जगतात जेव्हा त्यांच्याकडे चांगले विचार असतात. आणि चांगले विचार आले की या ठिकाणी ते विचार राष्ट्रासाठी पोषक असतात. आणि म्हणून या ठिकाणी हे पुण्याचं काम सरांना आयुष्यभर करायचं आहे. सर, या कार्यासाठी आमच्या सर्व टीमच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी सेवानिवृत्त प्राचार्य सन्माननीय आदरणीय डॉक्टर कमलाकरजी कांबळे सर यांच्याशी साधला संवाद घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना नक्की आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीत. महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी वाहिनी न्यूज वन महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यूज वन महाराष्ट्र.